नमस्कार. आपण सारे योग करू, निरोगी जीवन मार्ग धरू या साधनेमध्ये मी नंदकुमार खोडके परभणीवरून आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण दीर्घ श्वसन ही जी क्रिया आहे ही समजून घेणार आहे आणि आपण करणार आहोत. दीर्घ श्वसन म्हणजे काय? तर आपण फिरून आल्यानंतर, व्यायाम केल्यानंतर किंवा योगासनं केल्यानंतर शेवासनाच्या नंतर प्राणायामाचा अभ्यास करायचा असतो. आणि प्राणायामाला ज्यावेळेस आपण बसतो त्यावेळेस शरीराची आणि मनाची स्थिर अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर, म्हणजे आपण व्यायामाने आपलं शरीर स्थिर नसते आणि मनही स्थिर नसते, म्हणून आपल्या मनाची आणि शरीराची स्थिर अवस्था असताना श्वास घेण्याची आणि श्वास सोडण्याची क्रिया प्रयत्नपूर्वक संथ करायची आणि लांबवायची. संथ करून लांबवणे म्हणजे त्याला दीर्घ करणे, यालाच दीर्घ श्वसन असं म्हणतात. लक्षात आला असेल तुमच्या? शरीराची व मनाची स्थिर अवस्था असताना श्वास घेण्याची व सोडण्याची क्रिया ही प्रयत्नपूर्वक संथ करून लांबवणे, दीर्घ करणे, यालाच दीर्घ श्वसन असं म्हणतात. आता आपण हे दीर्घ श्वसन करत असताना समलयीमध्ये हे दीर्घ श्वसन सुरुवातीला करायला पाहिजेत. आपल्या जन्मापासून ते अगदी मृत्यूपर्यंत आपलं फुफ्फुस आणि हृदयाचं कार्य अविरतपणे चालू असते. या दोन अवयवांना कधीच विश्रांती मिळत नाही. मग यांना विश्रांती कशी मिळते? तर आपली जी गती आहे, श्वास घेण्याची जी गती आहे, या गतीला कमी करूनच तिला विश्रांती देऊ शकतो. तर ती दीर्घ श्वसनानेच आपण त्याला विश्रांती देऊ शकतो. म्हणजे अवयवाची गती ही विश्रांती देण्यासाठी आपल्याला जर दीर्घ श्वसन जर आपण केलं तर आपल्या फुफ्फुसाला आणि आपल्या हृदयाला विश्रांती निश्चित मिळू शकते. आपण पाहिला असेल की हत्ती हा जो प्राणी आहे याचं आयुष्य जास्त आहे. त्यानंतर तुम्ही पाण्यातील कासव बघितला असेल, याचं आयुष्य जास्त आहे. याचं कारण असं आहे की त्यांच्या श्वासाची जी गती ती दीर्घ आहे, म्हणजे ती घाईनं श्वास घेत नाहीत, तर ते हळूवार श्वास घेत असतात. आणि तसंच आपण आपल्या अवतीभोवती असलेला कुत्रा पाहिला, मांजर पाहिली, किंवा तुम्ही एखाद्या ससा पाहिला असेल, तर त्यांचं जे आयुष्य आहे ते कमी आहे. याचं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे की त्यांच्या श्वासाची गती, म्हणजेच प्रयत्नपूर्वक जर आपण आपल्या श्वासाच्या गतीला संथ करून जर लांबवलं तर त्याचा निश्चित आपल्या शरीराला खूप मोठा फायदा होतो आणि आपण सुद्धा दीर्घायुष्य होऊ शकतो. याचे काही फायदे असे आहेत. दीर्घ श्वसन केल्यानं कोणते फायदे होतात? तर आपल्या शरीरामध्ये प्राणशक्ती तर भरपूर होतेच, म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा तर भरपूर होतोच, पण त्यामध्ये आपल्या चयापचयाची जी गती आहे, चय आणि अपचय हे दोन शब्द एकत्र, चयापचयाची जी गती आहे ती कमी होऊन आपल्याला शरीर हे आपलं ऊर्जावान होते, म्हणजे आपल्या शरीरामध्ये प्राण ऊर्जा भरपूर साठवून राहते. त्याचप्रमाणे आता चयापचय म्हणजे काय की आपण जे काही अन्न घेतो ते अन्न घेतल्यापासून ते अन्न आपण पूर्ण बाहेर टाकण्यापर्यंतची जी क्रिया होत असते याला चयापचय म्हणतात. आपल्या ह्या पेशीमध्ये ती रासायनिक प्रक्रिया घडत असते, त्यालाच चयापचय असं म्हणतात. आणि या चयापचयाच्या गतीने मग आपण स्फूर्तिवान होतो. दिवसभर आपल्याला ऊर्जा, प्राणाची ऊर्जा ही आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असते. महत्त्वाचं म्हणजे आपले जे फुफ्फुस आहेत हे लवचिकही होतात आणि सक्षम सुद्धा होतात. हा त्याचा फार मोठा फायदा आहे. यामध्ये पूरकापेक्षा रेचक जो आहे, म्हणजे श्वास घेण्यापेक्षा श्वास सोडणे हे आपल्याला दीर्घ करायचं असते, लांब करायचं असते. जर मनाची आपल्याला एकाग्रता साधत नसेल तर या दीर्घ श्वसनाने मनाची एकाग्रता सुद्धा साधल्या जाते, मनाचा समतोल याच्यामध्ये आपल्याला साधल्या जातो. त्याचप्रमाणे जर अतिराग किंवा चिडचिड होत असेल तर ते सुद्धा
ठिकाणी कमी होतात. तर मग आता दीर्घ श्वसन कसं करायचं ते आपण बघूयात. दीर्घ श्वसन करत असताना आपल्याला एक बैठक स्थिती असली पाहिजे. कोणत्याही प्राणायामाचा अभ्यास करताना एक बैठक स्थिती आपण पाहायला लागलो की अगोदर आपण वज्रासन बघितलं, त्यानंतर पद्मासन बघितलं. पण या प्राणायामाचा म्हणजे दीर्घ श्वसनाचा असा एक फायदा आहे की तुम्ही शेवासनामध्ये म्हणजे झोपलेल्या अवस्था जी आपण प्राप्त करतो तर त्या अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं दीर्घ श्वसनाचा अभ्यास करता येतो. आणि पद्मासनात बसलात तर अतिउत्तमच. सुखासनात साधी मांडी घालून बसलात तरी चालेल. ज्याला कुणाला बसता येत नाही ते खुर्चीवर किंवा पलंगावर बसून आपण करू शकतो. आपल्या बेडवर बसून सुद्धा आपण करू शकतो. तर मग आपण सुरुवातीला हे समलयीमध्ये करू. समलय म्हणजे काय तर जितके अंक आपण श्वास घेतला म्हणजे पूरक जेवढ्या अंकाने केला तेवढ्याच अंकाने आपण रेचक करायचा. म्हणजे श्वास घेणे आणि श्वास सोडणे हे समलयीमध्ये करायचं. तर तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्या. मी उच्चार हे तोंडातून करणार आहे, परंतु तुम्ही तोंडातून तो करायचाच नाही. आपल्या मनातल्या मनात ते अंक मोजायचे आणि श्वास घ्यायचा. हे समजण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय. हाताची माझी ज्ञानमुद्रा आहे. हे 2 तर्जनी आणि अंगठा याच्या मध्यभागी ठेवलेत. कंबर, पाठ, मान एका सरळ रेषेत आहे. दृष्टी समोर आहे. डोळे हलकेच बंद आहेत. आणि या प्राणायामाच्या अभ्यासाला आपण आता सुरुवात करणार आहोत. दीर्घ श्वसन समलयीमध्ये सुरुवात करतोय मी. पूरक करतोय म्हणजे श्वास घेतोय. 1 2 3 4 5. आता सोडताना सुद्धा त्याच पद्धतीने 5 4 3 2 1. पूर्ण श्वास सोडलेला आहे. श्वास सोडताना मात्र पोट आपलं हे कपाटीला जाईल म्हणजे मागे जाईल इथपर्यंत तो श्वास सोडायचा. आणि घेताना पूर्ण नाकातून, घशातून, छातीतून, पोटातून आपल्या नाभीपर्यंत श्वास आला पाहिजे. दुसऱ्यांदा मी करून दाखवतो. आता उच्चार न करता मी हाताच्या बोटाने तुम्हाला सांगतो. 1 2 3 4 5. आता रेचक. म्हणजे आपण 5 म्हणेपर्यंत श्वास घेतलाय आणि 5 म्हणेपर्यंतच आपण सोडलाय म्हणजे समलयीमध्ये केलंय. परंतु यामध्ये आदर्श जे प्रमाण आहे ते 1:2. त्याचा जर तुम्हाला पूर्णतः लाभ घ्यायचा असेल तर 1:2 हे प्रमाण ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग आता कसं करायचं. घ्यायचा 1 पट आणि सोडायचा मात्र 2 पट. कारण की हा श्वास संथ करून आपल्याला लांबवायचा तरच तो दीर्घ श्वसन होऊ शकते. पहा मग. 1 2 3 4 5. 1 पट घेतलाय मी. आता 2 पट सोडणार आहे. 10 9 8 7 6 5 4 2 1. पूर्ण श्वास सोडलाय. पोट मागे जाते. श्वास घेताना पुन्हा 1:2 प्रमाणातच घ्यायचा. याची सवय लावायची. सुरुवातीला समप्रमाण 1:1. परंतु 5 दिवस 6 दिवस झाल्याच्या नंतर मात्र तुम्ही 1:2 प्रमाण ठेवायचं आणि कायमस्वरूपी 1:2 प्रमाणच ठेवायचं. पुन्हा एकदा श्वास घेतोय मी. 1 2 3 4 5. 1 पट घेतलाय. 2 पट सोडणार आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. पूर्ण श्वास सोडलाय.
लक्षात आला असेल तुमच्या. दीर्घ श्वसनाचा आज आपण अभ्यास केलाय. शरीर व मन स्थिर असताना श्वास घेण्याची आणि सोडण्याची ही जी क्रिया आहे ही प्रयत्नपूर्वक संथ करून दीर्घ करणे म्हणजे लांबवणे, यालाच दीर्घ श्वसन असं म्हणतात. सुरुवातीला समप्रमाणात एकपटीत जर श्वास घेतला असेल तर सोडताना तो एकपटीतच सोडायचा. मात्र 5 दिवस झाल्याच्या नंतर तुम्ही 1 2 याच पद्धतीने करायचा. दिवसात आपण 2 वेळेस 3 वेळेस सुद्धा आपल्याला निवांत वेळ ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस कंबर पाठ मान एका सरळ रेषेत ठेवून आपण याचा अभ्यास करू शकतो. मित्रहो, यामुळे आपल्याला पूर्णतः आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची लेवल चांगली राहते आणि कार्बन डायऑक्साईड हा शरीरामधून निघून जाऊन आपलं शरीर दिवसभर स्फूर्तिवान राहते. तर इथून पुढे त्याचा चांगला अभ्यास करा. काही अडचण असेल तर विचारू शकता. धन्यवाद. आपण थांबूयात इथे.